नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावात ऑटो रिक्षांना मीटर म्हणजे मृगजळ झाला आहे. 10 वर्षांपूर्वी ऑटो रिक्षांना मीटर बसवण्याचा प्रयत्न झाला. पोलीस खाते आरटीओने एक रिक्षा पकडून त्यांना मीटर बसवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काही यश आलं नाही. आता जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगावात ऑटो रिक्षांना मीटर सक्ती करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ऑक्टोबर महिन्यापासून बेळगाव शहरातील सर्व ऑटो रिक्षांना मीटर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ऑटो रिक्षा चालकांच्या संघटनेसह पोलीस विभागाची बैठक घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. मर्यादेपेक्षा जास्त शाळकरी मुले घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात यावा, तसेच पुढील महिन्यापासून शहरातील सर्व ऑटो रिक्षांना मीटर सक्तीचे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारने जोरदार धडक दिली. बुधवारी सकाळी शहरातील क्लब रोड गांधी सर्कल जवळ ही घटना घडली. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला असून कोणतीही जीवितहानी घडली नाही. अद्याप या अपघाताबाबत अधिक माहिती उपलब्ध झाली नसून रहदारी पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद झाली आहे. कार चालकाने अतिवेगाने येऊन ट्रकच्या मागच्या बाजूला ठोकल्याची माहिती मिळाली आहे. मुडा प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात राज्यपालांनी खटला चालवण्यासाठी दिलेल्या परवानगी विरोधात दाखल करण्यात आलेली रीट याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी एकंदर प्रकरणाबाबत ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की या राजकीय संघर्षात राज्यातील जनता माझ्या पाठीशी आहे. त्यांचे आशीर्वाद माझे रक्षण करेल. माझा कायदा आणि संविधानावर विश्वास आहे. या लढ्यामध्ये अखेर सत्याचाच विजय होईल. तसेच कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून लढ्याची रूपरेषा ठरवेन, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी पाटील गल्ली शनी मंदिर येथे दुर्घटनेमध्ये विजय राजगोळकर ही व्यक्ती जखमी झाली होती. त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं, परंतु तिथे शस्त्रक्रिया करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. त्यांच्या उपचारासाठी मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाकडे विविध मंडळांनी मदत जमा केली होती. ती सर्व रक्कम एकत्र करून 50,000 रोख रक्कम आज बुधवार दिनांक 25 रोजी हॉस्पिटल येथे मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर व कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर यांनी हॉस्पिटलला भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांच्या हाती पैसे दिले. मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळ बेळगाव अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्याकडून 5,000 रुपये, बेळगावचा राजा गणेश उत्सव मंडळ चव्हाट गल्ली यांच्याकडून 11,000 रुपये, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ तहसीलदार गल्ली 5,000 रुपये, एकूण 51,662 रुपये रक्कम जमा झाली होती. त्यातील 50,000 रोख विजय राजगोळकर यांना दिले व अजून काही मंडळींनी देणगी जाहीर केलेली आहे. बेळगावमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र सुरू झाले आहेत. कॅम्प परिसरामध्ये झाड कोसळून एक महिला जखमी झाली आहे. त्यामुळे वन विभागाच्या विरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शहरातील कॅम्प परिसरातील मंगेश होंडाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या घरावर पहाटेच्या सुमारास झाड कोसळल्यानं महिला जखमी झाली. त्याचबरोबर तेथील दत्त मंदिरावर झाड पडल्याने मंदिराचेही नुकसान झालं आहे. वन विभागाने तातडीने पडझड होणारी झाडे हटवावीत, अशी मागणी होऊ लागली आहे. सार्वजनिक गणेश मंडळ चव्हाट गल्ली बेळगावच्या वतीने मंगळवार दिनांक 23 रोजी सायंकाळी 6 वाजता बेळगावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिर बसवान गल्ली येथे श्री महालक्ष्मीची महाआरती सालाबादप्रमाणे गणेश उत्सव झाल्यानंतर करण्यात आली. यंदाच्या वर्षी गणेशोत्सव चांगल्या रीतीने पार पडला व या उत्सवाची सांगता म्हणून दरवर्षी देवीची ओटी भरून आरती केली जाते. या प्रसंगी गल्लीतील पंचम मंडळ, महिला मंडळ, गणेश भक्त व सर्व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. बेळगाव शहरातील जुना पीबी रोड पासून शहापूर येथील बँक ऑफ इंडिया सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बेकायदेशीर रुंदीकरण प्रकरणी फौजदारी चौकशी सुरू करण्याची आणि तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची विनंती सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंड आणि राजकुमार टोपण्णावर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. जुना पीबी रोड ते शहापूर बँक ऑफ इंडिया सर्कलपर्यंतच्या बेकायदेशीर रस्ता रुंदीकरण प्रकल्पामुळे
सार्वजनिक तिजोरीचे लक्षणीय आर्थिक नुकसान झाले आहे. कायद्याच्या चौकटीचे पालन न करता सर्वसमावेशक विकास आराखड्यांचे उल्लंघन करून हा प्रकल्प राबवण्यात आला आहे, ज्यामुळे मालमत्तांचा बेकायदा विध्वंस होण्याबरोबरच प्रभावित नागरिकांचे आर्थिक आणि भावनिक नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला उन्हाचे चटके बसत असताना आता महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात देखील पावसाचे आगमन जोरदारपणे सुरू झालं आहे. रविवारपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी तिसऱ्या दिवशीही पश्चिम भागामध्ये सकाळच्या सुमारास जोरदार बरसला. परतीच्या या पावसाने आकडेवारीमध्ये वाढ होत असून सरासरीत पाऊस झाला आहे. यंदा जून व जुलैमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यामध्ये बरसला. ऑगस्टमध्ये बऱ्यापैकी भरपाई करण्यात पावसाने आगेकूच केली. मात्र आता सप्टेंबर शेवटी पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. अशोकनगर येथील ESI रुग्णालयाची इमारत धोकादायक बनली आहे. या रुग्णालयाचे अन्यत्र स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र सिव्हिल रुग्णालयाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीत हे रुग्णालय सुरू केल्यास सोयीचं होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची लवकरच भेट घेऊन निवेदन दिले जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे. जिल्हा रुग्णालय स्मार्ट झालं आहे, त्या इमारतीमध्ये हे रुग्णालय स्थापन करा अशी मागणी करण्यात येत आहे. रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी बालिका आदर्श शाळेमध्ये घेण्यात आलेल्या पाढे पाठांतर स्पर्धेमध्ये मराठी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. प्रथम क्रमांक अन्विता महेश चतुर, द्वितीय क्रमांक पूर्वी रमेश घाडी, तृतीय क्रमांक जयेश रवींद्र गुरव. त्याचबरोबर देसूर येथे झालेल्या येळ्ळूर झोनल लेव्हल प्रतिभा कारंजी स्पर्धेमध्ये शाळेचे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. यावेळी SDMC मूर्तिकुमार माने, ज्योतिबा पाटील उपस्थित होते. यांना मुख्याध्यापक RM चलवादी व शाळेतील सर्व शिक्षकांचे आणि SDMCचे प्रोत्साहन लाभले. शहरांमधील रस्ते खराब झाले आणि रस्त्यात खड्डे पडले तर नागरिक आवाज उठवतात. प्रशासनाला जेरीस आणलं जातं. महामार्गावर खड्डे पडले तर त्याचीही दखल तातडीने घेतली जाते. परंतु यंदाच्या झालेल्या पावसामुळे बेळगाव तालुका ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. तालुक्यातील सुळेभावी ते मारिहाळ पर्यंतचा रस्ता खड्ड्यातून कसा शोधायचा अशी स्थिती दिसून येते. रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यात जणू पाण्याचे तळे साचले आहेत. आशियाई बाजारातील तेजी आणि परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी यामुळे आज भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी नवा सार्वकालिक उच्चांक गाठलाय. दिवस अखेर विक्रमी पातळी कायम राहिली आहे. FMCG आणि निवडक बँकिंग शेअरमध्ये झालेल्या तोट्यामुळे काल अस्थिर सत्रामध्ये निर्देशांकांना उच्चांकी पातळी टिकवणं शक्य झालं नाही. मात्र आज प्रथमच सेन्सेक्सने 85,000ची पातळी गाठली तर निफ्टीने 26,000चा टप्पा ओलांडला. दिवस अखेर सेन्सेक्स 85,169 अंशांवर स्थिरावलाय आणि 3 दिवसांची तेजीची मालिका कायम राहिली. खानापूर येथील जुन्या बस स्थानकापर्यंत गेल्या 2 महिन्यापासून बेळगावसह इतर ठिकाणी जाणाऱ्या बसेस येण्याचं बंद झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बस जुन्या बस स्थानकापर्यंत सोडण्यात याव्यात या मागणीसाठी खानापुरातील नागरिकांचे मंगळवारी सकाळी राजा छत्रपती चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन हाती घेण्यात आले होते. आंदोलन सुरुवात होण्यापूर्वीच बस आगार उपव्यवस्थापक विठ्ठल कांबळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदनाचा स्वीकार केला आणि सर्व बसेस जुन्या बस स्थानकापासून सोडण्यात येतील असे आश्वासन देण्यात आल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला आहे. जर बसेस जुन्या बस स्थानकापर्यंत सोडण्यात आल्या नसल्यास पुन्हा शुक्रवारी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. निपाणी शहराला पाणी पुरवठा करणारा जवाहर तलाव यंदा सलग दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झालाय. परिणामी पालिका, जैन इरिगेशन तसेच नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 4 दिवसांपासून निपाणी शहरामध्ये 3 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला आहे. यानंतर लवकरच 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. जमखंडीसह परिसराला ढगफुटी सदृश पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक सखल भागातून पाण्याचे लोट नदीप्रमाणे वाहत होते, त्यामुळे एकच तारांबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी 7:30च्या दरम्यान जोरदार पावसास प्रारंभ झाला.
सलग 1.5 ते पावणे 2 तास अतिवृष्टीने स्थानक, पीबी हायस्कूल, हनुमान चौक, सराफ बाजार, बुरुड गल्ली, लक्कन तलाव जवळील बायपास रोड आदी मार्गातून पाण्याचे लोट वाहत होते. जमखंडीमध्ये रात्री 8:45 पर्यंत केवळ सव्वा तासात 72.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून रबकवी, बनहट्टी परिसरामध्ये 64.4 मिलीमीटर पाऊस पडला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.